जेव्हाही मला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ना, तेव्हा मी हा मटकी भात कायम बनवते. 2 फायदे आहेत ह्याचे. एक तर झटपट होतो आणि भांडीही कमी लागतात. एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, मग जिरं, मोहरी, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, कढीपत्ता ह्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. तो थोडासा पिंक कलरचा झाला की मग त्यामध्ये घरी केलेली 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायची. मग हळद, हिंग, लाल तिखट आणि मी इथे घरचा घाटी मसाला घातलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता. मसाले व्यवस्थित परतले की मग त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा टाकायचा. मीठ घालायचं, भात जेवढा असणार आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं. मोड आलेली मटकी टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा धनापूड घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. ह्या भाताला शक्यतो थोडासा चिकट तांदूळ असेल ना तरच छान लागतो, पण तांदूळ अगोदर आपल्याला भिजत नाही घालायचं, स्पेशली जर तो इंद्रायणी असेल तर, कारण मग त्याचा पूर्णपणे गिचका होऊन जाईल. आपण बिर्याणी करत असू ना तर मग बिर्याणी राईस आपण थोडा वेळ भिजत ठेवतो, त्याच्यामुळे तो मोकळा होतो, पण इंद्रायणी राईसच्या बाबतीमध्ये असं नाही आहे. तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं, वरून झाकण ठेवायचं आणि त्याच्या झाकणामध्ये ना थोडंसं थंड पाणी टाकायचं. ते पाणी आटलं की समजून जायचं की आपला भात तयार झालेला आहे. एकदा नक्की करून पहा.